नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आला असाल, तर प्लीज तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे का, मुलांची उंची वाढवण्यासाठी काय खाण्यास द्यावे? चला, व्हिडिओमध्ये आपण बघूया. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना पाठवून द्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. मुलांची उंची चांगली वाढण्यासाठी योग्य आहार प्लस व्यायाम प्लस झोप खूप महत्वाची आहे. आहारातून शरीराला कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन डी, झिंक आणि इतर खनिजे मिळाली तर हाडे मजबूत होतात आणि वाढीस मदत होते. मुलांची उंची वाढवण्यासाठी आपण त्यांना काय खायला द्यायला पाहिजे? तर पहिली आपण गोष्ट बघूया. पहिली गोष्ट आहे दूध व दुग्धजन्य पदार्थ. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून तयार झालेले पदार्थ, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने त्यांना मिळतात. आता दूध असेल, मग दही असेल, ताक आहे, चीज आहे, पनीर आहे. हे सर्व पदार्थ मुलांना खायला द्यायला पाहिजे, ज्याच्यातून त्यांना कॅल्शियम आणि प्रथिने म्हणजे प्रोटीन्स त्यांना मिळतील. दुसरं आहे प्रथिनयुक्त पदार्थ त्यांनी खाल्लं पाहिजे. म्हणजे डाळी असतील, मूग असेल, हरभरा असतील, राजमा आहे, सोयाबीन आहे, कडधान्य आणि अंडी, उकडलेली अंडी किंवा ऑमलेट आणि त्याच्यामध्ये मासे आणि चिकन, जर ते नॉनव्हेज खाऊ शकत असतील तर हे सुद्धा त्यांनी खायला हवं, ज्याच्याकडून त्यांना प्रोटीन्स मिळतील. आता तिसरं बघू आपण फळे आणि भाज्या कुठल्या खायच्या आहेत. फळेमध्ये पपई, संत्रे, आंबा, केळीमध्ये विटॅमिन्स व खनिजे, हे सर्व खनिजे आणि मिनरल्स म्हणू आपण त्यांना. याने विटॅमिन्स आणि मिनरल्स त्यांच्या शरीराला वाढीला पूरक असणारे हे पपई, संत्रे, आंबा आणि केळीमधून त्यांना मिळतील. सोबतच हाडं मजबूत करण्यासाठी गाजर लागेल, पालक लागेल, मेथी, भोपळा, दोडका, ब्रोकली या भाज्या त्यांनी खायला हव्यात. संपूर्ण धान्य. आता संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी आली, बाजरी आली, नाचणी, ओट्स, ब्राउन राईस, गहू. हे याच्यामुळे काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये एनर्जी दीर्घकाळ टिकून राहते. सुकामेवा जर शक्य झालं तर तेही त्याला खायला द्या त्यांना. बदाम, अक्रोड, खजूर, मनुका, बियांच्या मध्ये सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, तीळ, झिंक आणि कॅल्शियम याच्यामध्ये असतं. व्हिटॅमिन डी सकाळी सूर्यप्रकाशात 15 ते 20 मिनिटं त्यांना बसवा. हाडाची वाढ अतिशय जलद होते, नॅचरली होते. काय टाळलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय खाल्लं नाही पाहिजे, जेणेकरून त्यांची उंची किंवा हाडं मजबूत होणार नाहीत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं जंक फूड. आता जंक फूड मध्ये काय आलं तर पिझ्झा आला तुमचा, त्याच्यानंतर तुम्ही जे ब्रेड रिलेटेड, बेकरी रिलेटेड जे काही खाता, हे सगळं जंक फूड मध्ये येतं. त्यामुळं बर्गर असेल, पिझ्झा असेल, त्यांना अजिबात देऊ नका खायला. वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स मार्केटमध्ये आहेत, ते कोल्ड ड्रिंक्स सुद्धा त्यांना खायला देऊ नका. नंतर पॅकेज्ड स्नॅक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कुरकुरे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे वेपर्स वगैरे असतील, जे ते पॅकेज्ड केलेले असतात. अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे स्नॅक्स त्यांना खायला देऊ नका. त्याच्यानंतर जास्त साखर, गोड पदार्थ कुठले खाण्यास देऊ नका. जास्त तेलकट, तळलेले जास्त पदार्थ त्यांना खायला देऊ नका. इतर महत्वाचं, रोज त्यांनी खेळलं पाहिजे, धावलं पाहिजे, दोरीवर उड्या मारल्या पाहिजेत, पोहणं जर शक्य असेल तर पोहलं पाहिजे. त्याच्यानंतर बास्केटबॉल, सायकल चालवली पाहिजे. याच्यामुळे काय होते की हाडे व स्नायूची वाढ चांगली होते. आणि सगळ्यात महत्वाचे पुरेशी झोप. आजकाल मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर बघतात आणि सकाळी लवकर त्यांना शाळा असते, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे कमीत कमी 8 ते 10 तास मुलांनी रोज झोपलं पाहिजे, तरच त्यांच्या हाडे मजबूत होऊ शकतात. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.